गाइस बेबिंका स्वीट्स आहे इकडचं गोवन. ब्रेकफास्टला चाललंय. इकडे बसायचं आतमध्ये बस. इथे बस. आणि याने भरपूर नाश्ता घेतलेला आहे. पराठा. केस बघायचे. केस बघायचे. काकूबाईसारखे केस आहेत. काकूबाईसारखे केस बांधलेले आहेत. वृक्ष झालेले. कासा दे ब्लँका या बीच रिसॉर्टवरती आम्ही राहिलो आहे. कंडोलिमला हे बीच रिसॉर्ट आहे. आणि आम्ही आता चाललो आहे पंजिमला. पंजिमला साईट सीन करण्यासाठी. आमचा ब्रेकफास्ट घेऊन झालेला आणि सकाळचे वाजलेले 10:30. इथून पंजिम 12-12.5 किलोमीटर आहे. 10-15 तास तरी लागेल. कंडोलिम बीच इथून हॉटेलपासून इथून जवळच आहे, बाजूलाच आहे. कोण आहे एंजल? ग्लोरिया एंजल. आणि हे कोण? किंग. 1 2 3 किंग. कुठे येणार आहे? इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च पंजिमला आम्ही जातोय. हे ब्युटिफुल बघण्यासारखं चर्च आहे जे अजूनपर्यंत आम्ही बघितलेलं नाही. गाईज सकाळचे 11 वाजलेत. निघता 11 वाजले. आणि आता आम्ही इमॅक्युलेट चर्चकडे चाललो आहे. इमॅक्युलेट चर्च हे पंजिममध्येच आहे. तर बघूया किती वाजता आपण पोचतोय, कसं ट्रॅफिक आहे, काय आहे ते. गाईज पंजिमला पोचलोय. आणि आता आपण पुढे आपल्याला पार्किंगसाठी जागा शोधावी लागणार आहे. बघा मागे पे एंड पार्ककडे गाडी पार्क केलेली आहे. इकडे पे एंड पार्क आहे. स्कूटर असते तर एकदम बरं असतं. आणि आपण इथे इमॅक्युलेट चर्चकडे आपण इथे पोचलेलो आहोत. हे बघा समोर दिसतंय. गोव्याला फिरायचं, साईट सीन करायचं तर स्कूटरनेच बरं असतं. खूप एन्जॉय करू शकतो. हे चर्च बघा गाईस, खूप फेमस चर्च आहे. इमॅक्युलेट चर्च बोलतात. आणि इथे मूवीज वगैरे भरपूर मूवीजची इथे शूटिंग झालेलं आहे या ठिकाणी. या चर्चकडे खूप फेमस आहे. आणि आम्ही फर्स्ट टाईम आलो या ठिकाणी, या चर्चकडे. हां गाईस, आमचं चर्च बघून झालेलं आहे. चर्चकडे फोटो वगैरे काढून झालेले आहेत.
आणि आम्ही इथूनच जवळ फाउंटेन हंस म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे, एक जागा आहे. तिथे पोर्तुगीज काळातले पूर्ण ते स्ट्रक्चर्स आहेत, घरं आहेत, ते आपण बघायला जाऊया. तिथे पण खूप लोक फोटो शूट वगैरे करतात. वेळ आहे. नंतर ना इकडे काय आहे का? फाउंटेन हाऊस एरिया. फाउंटेन हे आमच्या गाईड आहेत, हे आमच्या गाईड आहेत. आम्हाला इकडच्या बद्दल काही माहीत नाही. या पूर्ण अभ्यास करून आलेले आहेत. गोव्याचे टुरिस्ट स्पॉट्स कुठले कोणते आहेत ते आम्ही फक्त बघण्याचं काम करतोय. हे बघ एक सुंदर फॉरेनर्स फॉरेनर्स. मॅप लाव ना. मॅप लाव मॅप. अच्छा 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 हे बघायचं आहे का? गेस्ट हाऊसेस आहे तिकडे. गाईज हाच तो पूर्ण फाउंटेनचा परिसर आहे. इथे फोटोशूटसाठी एक नंबर हे इकडचं लोकेशन आहे. खूप सुंदर लोकेशन्स आहेत फोटोशूटसाठी, किंवा कोणाचं वेडिंग शूट वगैरे काय असेल वॉटेवर. पण एक नंबर जागा आहे. पोर्तुगीज काळांची पूर्ण जुनी घरं आहेत आणि इथे काय बेकरीज वगैरे पण आहेत. पुढे कॅफे आहेत. हा बघा एक कॅफे येते. तर गाईस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रायबरची खूप गरज आहे आपल्याला. सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला, नवीन कोण असेल तर. खूप सुंदर ठिकाण आहे. जोसेफ बाग.
कुठे जाणार आहे? सेल्फ सर्व्हिस आहे, बसा इथे. हल्दीराम चिकन रोल खातोय, हा बघा. हा रोल आहे, चिकन रोल. ही कॉफी आहे आणि इथे टाइमपास करतो. टिश्यू पेपर पकड. कॉफी घेऊन आलेलं आहे. गाईज बेबिंका स्वीट्स आहे, बिगडचं गोवन. तुला काय माहिती आहे स्वीटबद्दल? मिल्क आणि डो पासून बनवतात. मिल्क आहे आणि आतमध्ये मला वाटतं गुळ टाईप आहे. गुळपोळी कशी लागते हा टाईपमध्ये लागतं. ते असं त्याचे असे लेयर्स बनवतात. कॅरेमलाइज चांगलं आहे, आहे. कॅरेमलाइज शुगर आहे, कस्टर्ड सारखं कस्टर्ड सारखं आहे. डार्क एकदम कस्टर्डमध्ये हे केलेलं आहे. ते असं डो करतात ना, त्याचे लेयर्स बनवतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये असे तुम्हाला दिसत आहेत त्याचे लेयर्स आले. 1 2 3 4 5 6 आणि 2 लेयर्स आम्ही खाल्ले. एकदम टेस्टी स्वीट आहे, पण ही खूप मेहनत लागते. कोंबडा. तर हा व्हिडिओ आपण इथेच पूर्ण करतोय. नेहमीसारखंच मस्त राहा, मजेत राहा, फिरत राहा, स्वस्त राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.